नमस्कार मंडळी, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत. पूर्वी लहानपणी आपल्याला शाळेमध्ये ही अशी सुकडी द्यायची, कारण ती खूप पौष्टिक असायची किंवा घरी आजी पण अशी ही सुकडी बनवायची, कारण ही सुकडी खूप छान पौष्टिक असते आणि बुद्धीला शांत ठेवणारी, मेंदूला शांत ठेवणारी आणि शांत झोप लागते याने असे पदार्थ या सुकडीमध्ये वापरलेले असतात. अशा पद्धतीनं घरी जे उपलब्ध आहेत त्या साहित्यामध्ये बनलेली ही सुकडी आहे. जास्त काही कुठून सामान आणत बसायची गरज नाही. अगदी आरामात घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात ही छान खुसखुशीत मऊ कुरकुरीत अशी आपली सुकडी तयार होते. मी जे सांगितलं, सुकडी बनवताना योग्य प्रमाण घ्यावं लागतं म्हणजे सुकडी बिघडत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा हा पदार्थ करायचा असेल तर चुकणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पूर्वी लोक अंदाजाने घ्यायचे, पण आपण तसं न करता एका वाटीचं माप करून हे सगळे साहित्य घेणार आहोत. इथं मी एका वाटीचं माप घेतलेलं आहे. तुम्ही दुसरं कशाचंही एक माप घेऊन करू शकता. आता इथं पूर्वी लोक मैदा नसायचा, त्यामुळे गव्हाच्याच पिठाचे असे पदार्थ बनवायचे. आता हे गव्हाचं पीठ मी थोडंसं मोठं असं दळून आणलेलं आहे. आता गव्हाचं पीठ बारीक असेल तर त्याच्यात पाव वाटी तुम्ही बारीक रवा मिक्स करून घेऊ शकता, पण पीठ थोडंसं खरखरीत असावं. इथं 2 वाट्या मी गव्हाचं पीठ मोठाड घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तूप. पूर्ण 1 वाटी तूप लागतं. अगोदर आपण ताटाला तूप लावून घेऊयात, म्हणजे पटकन आपल्याला वडी करताना बॅटर त्याच्यामध्ये टाकता येतात, कारण लगेच घट्ट होतं ते. त्याच्यामुळे ही पूर्वतयारी करून घ्यायची. आता एक जाड कढई घ्यायची आहे, जाड बुडाची. त्याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला तूप टाकून हे पीठ भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची. करपू द्यायचं नाही, कडवटपणा येतो मग पीठ करपल्यावर. आणि छान 8 ते 10 मिनटं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेवढं पीठ भाजताल तुम्ही मंद गॅसवर, तेवढी आपली सुकडी टेस्टी होते. पूर्वी काय करायचे, लहानपणी आपल्या सुकडी अशी मोकळी असायची, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ मिक्स केलेलं असायचं आणि तूप आणि गुळाचं प्रमाण कमी ठेवलं की मोकळी सुकडी तयार होते. पण इथं आपण वडी बनवणार आहोत, त्यामुळे योग्य प्रमाणात हे माप आहे आणि वडी छान बनते या मापामध्ये. जर थोडंफार कमी झालं तर वडी बनणार नाही आणि आपली सुकडी छान अशी या योग्य मापात बनते. त्यामुळे हे माप बरोबर आहे. 1 वाटी तूप लागले. वाटल्यास कोरडं वाटलं तर एखाद दुसरा चमचा तुम्ही तुपाचा इथे टाकू शकता आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. लालसर झाली की त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड, सोप पावडर किंवा सुंठ पावडर हे तिन्ही मिक्स करून मी पूड बनवलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे छान टेस्ट येते. आणि आता हे पीठ भाजल्यानंतर लगेच खसखस टाकायची आहे. 1 ते 2 चमचे खसखस टाकायचं. खसखशीमुळे मेंदू शांत राहतो, झोपही शांत येते. आणि सुक्कं खोबरं पण आहे, ते पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. एक छोटी वाटी घ्यायची, म्हणजे छान टेस्ट येते आपल्या सुकडीला. आणि हे पण पौष्टिकच असतं खोबरं ही सुक्कं. हे छान त्याच्यामध्ये गरम पिठामध्ये भाजलं जातं. एक्स्ट्राचं भाजायची गरज नाही. आता हे पीठ भाजल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायचं आहे आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 पूर्ण वाटी गूळ लागतो याला. जास्तही गूळ टाकायचं नाही, नाहीतर कडक वडी होते. आणि गरम असेपर्यंतच हे मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त थंड होऊ द्यायचं नाही. आणि छान मिक्स झालं की लगेचच ताटात ओतून घ्यायचं आहे. ताटामध्ये ओतल्यानंतर लगेचच ते थापून घ्यायचं आहे. वेळ जाऊ द्यायचं नाही, नाहीतर मग सुकडी आपली वडी बनणार नाही. अशी गरम गरम असल्यामुळे छान अशा वड्या पडतात त्याच्या. लगेचच ह्या एखाद्या चमच्यानं, वाटीनं तुम्ही हे छान चांगलं असं दाबून घ्यायचं. एकदम सॉफ्ट असं दाबून घ्यायचं आहे. असं गोळे गोळे ठेवायचे नाहीत, मग वड्या छान बनणार नाहीत. त्यामुळे असं एखाद्या वाटीचा वापर करा तुम्ही, म्हणजे छान एक लगत असं आपलं तयार होतं हे वडी करण्यासाठी पीठ. आणि गरम असते त्यामुळे पोळतं पण, त्यामुळे अशा वाटीचा वापर करून छान असं दाबून घ्यायचं आहे आणि 5-1 मिनिटांनी लगेच कापून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये छान अशा आपल्या वड्या तयार होतात. सुंदर पौष्टिक अशी आपली सुकडी तयार होते. लगेच एखाद्या चाकूने, बतईनं तुम्ही ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. परत थोडंसं कापताना नीट काप होत नाहीत. आता त्याच्यावरच आपण आणखीन खसखस आवडत असेल आणखीन तर त्याच्यावर टाकू शकता, म्हणजे छान सुंदर आपली सुकडी तयार होते. आणि असं टाकल्यानंतर मग आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. 5-1 मिनटं थांबायचं, म्हणजे छान असं कापली जाते ही आपली सुकडी.
छान सगळीकडे पसरून खसखस, जेवढी खसखस खायला देताल मुलांना तेवढे त्यांच्या बुद्धीला, मेंदूला छानच आहे. खसखशीमुळे शांत झोप लागते. आणि हे असे आपले काप तुम्हाला जे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता, छोट्या मोठ्या. आणि 2 वाट्या पिठामध्ये भरपूर असे सुकडी आपली तयार होते. अशा पद्धतीनं सुकडी करून बघा. मुलांना रोज एक खायला द्या. डब्याला टिफिनमध्येही तुम्ही ही सुकडी देऊ शकता. आणि अशी पावसाळा हिवाळ्यामध्येही कोणत्याही सीझनला ही सुकडी तुम्ही करून मुलांना देऊ शकता. अगर मोठेही खाऊ शकता. ते भरपूर लोहयुक्त, कॅल्शियमयुक्त अशी सुकडी आपली तयार झालेली आहे. यालाच गूळ पापडीही असे म्हणतात. पौष्टिक, मुलांना नक्की करून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.